जरांगे पाटील, फडणवीस, बावनकुळे वरिष्ठ नेते त्यांच्यावर सातत्याने अपशब्द बोलत आहेत, त्याच्यावर आपलं काय नाही, त्याला सोडून त्याच्या आधी एका मोर्चावर मोठ्यांनी पंतप्रधानांना शिव्या घातल्या. त्याबाबत कुठलीच प्रतिक्रिया शहरात काही मनोज जरांगेंनी जे बोललं त्याच्याबद्दल आमच्या शीर्ष नेतृत्वाने त्याला उत्तर दिलं. त्यामुळं एकदा शीर्ष नेतृत्वाने त्याच्यावर बोलल्यावर आम्ही त्याच्यावर बोलू नये. आणि ज्या वकिलांनी मोदीजींवर बोललेलं आहे त्यांच्यावर काय करायचं ते प्रोसेस चालू आहे आमची. दादा मुद्दा असा आहे मी आणखीन एक दुरुस्ती करतो, एक मिनिट. वकिलांची ज्यावेळेस घटना कळली त्यावेळेसच आमच्या सोशल मीडियावरनं तुम्ही माझा अकाउंट चेक करू शकता. आम्ही निषेध त्यावेळेस व्यक्त केलेला आहे. दुसऱ्या दिवशी राष्ट्रीय स्तरावरती काही घडामोडी वेगळ्या घडल्या भाजप सरकारकडनं, त्यामुळे कदाचित त्या गोष्टी निदर्शनास आल्या नाही. परंतु सचिन दादा, आम्ही आमच्या स्तरावरती जे काही प्रशासकीय गोष्टी करायच्या आम्ही केल्या तर ती प्रक्रिया सुरू आहे त्याच्यावर. आणि तोच मुद्दा होता की ज्यावेळेस देशात विद्यार्थी आंदोलन करत होते त्यावेळेस पंतप्रधानांवरती खालच्या पातळीवरती टीका करण्यात आली. त्यावेळेस काही कोणी बोललं नाही. मात्र ज्यावेळेस पालकमंत्र्यांवरती बोललं त्यावेळेस सगळी जी टीम आहे देशात ज्यावेळी विद्यार्थी आंदोलन सुरू झालं, विद्यार्थ्यांच्या नावाने जे आंदोलन सुरू झालं त्याच्या वेळेमध्ये विद्यार्थी सोडून काही वेगळ्या हेतूने ज्या लोकांनी कमेंट्स केले, पोस्ट केले, हे केले, त्या गोष्टीला आम्ही प्रेस घ्यायची गरज नाही. समजून घ्या, आज सुषमा अंधारे एका पक्षाच्या नेते आहेत म्हणून त्यांच्याबद्दल प्रेस घ्यायची. असं तर कोणीही कोणावर कधीही टीका, त्या सगळ्यांना आम्ही प्रेस उत्तर देणं शक्य होत नाही. रोज तसं कोणी ना कोणी टीका टिप्पणी करत असत. आणि जे सोलापूरच्या बाबतीत झालं त्यावेळेस आम्ही जिथं जिथं विरोध दर्शवायचं ते केलं, काही प्रोसेस आहे न्यायिक तेच केलं. पण अशा प्रत्येक गोष्टीला म्हणजे सुषमा अंधारेंनी या शिवसेने एका प्रमुख पक्षाच्या नेत्या आहेत, आपल्या जिल्ह्यात येऊन बोलले म्हणून होतं. तसं रोज कोणी तर कोणी कुठं ना कुठं टीका टिप्पणी करतं. त्या सगळ्या गोष्टीसाठी आपण प्रेस घेऊ शकत नाही ना त्याच्यात. पण ह्याचा अर्थ असं नाहीये की आम्ही त्यांच्यावर टीका केलो की गप बसतो. त्यावेळी वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही ज्यांनी कोणी आमच्या भावना व्यक्त केल्या. आणि मोदीजींच्या आमच्या सगळ्यांच्या पोस्ट बघा, आम्ही त्यावेळी क्लिअर आमची भूमिका होती. आम्ही मोदीजींच्या सोबत आमच्या नेतृत्वासोबत ठाम होतो. आणि जे जे निर्णय पक्षस्तरावर होत होते आम्ही पक्षाच्या सोबत होतो. आणि अशा वेळी बघा, आज एकट्याने मत व्यक्त केलं, उद्या दर दिवशी प्रत्येकाला आम्ही तुम्हाला सगळ्यांनी घेऊन प्रेस घेऊ शकत. प्रेस कधी घ्यायला पाहिजे, कुठल्या कारणातून घ्यायला पाहिजे, ह्याचंही काहीतरी ठरलेलं. तसं सुषमा अंधारे यांना आम्ही खूप काही बोलू शकतो, पण आम्हाला मर्यादा आहेत, आम्ही ते टाळतो. दादा, विषय असा आहे की सुषमा अंधारेंनी गुन्ह्याची लिस्ट दिली, इकडे दुसरीकडे ते दुसरे गुन्हे दाखल होतात. पण राजकारण हे गुन्ह्याच्या पातळीवर जाणं हे कितपत योग्य? आता तुम्ही मग आज एक गुन्हा दाखल झाला, काल त्यांनी गुन्ह्याची यादी दिली, मग कोणीतरी पोस्ट व्हायरल करत ते खासदारी घातले. गुन्ह्याच्या पातळीवर राजकारण काय तुमचं काय म्हणणं? अनादेश असेल त्यांनी असं राजकारण हे गुन्हेगारांच्या पातळीवर चाललंय. हे बघा, जे गुन्हे आहेत ना, तुम्ही पण म्हणता की सार्वजनिक स्वरूपाचे राजकीय घटकांपासून सार्वजनिक गुन्हे असा पाहिजे. आणि त्यातले काही गुन्हे आहेत ते व्यक्तिगत स्वरूपातले आहेत, उत्पन्नवाढीच्या संदर्भातले आहेत. एकच मिनिट, जे ती यादी वाचली तिथं खूप मोठं खर्च होतं. पब्लिक डोमेनवर तर सगळे आहेत, ते लपून नाही ठेवलेले आहेत, पहिली गोष्ट. आणि सार्वजनिक जीवनातले काही गुन्हे दाखल आहेत आणि काही व्यक्तिगत परत राजकारणात काम करत असताना सगळ्याला खरं खोटं करायला न्याय व्यवस्था आहे ना आपल्याकडे. सुषमा अंधारेंच्या सर्टिफिकेटची जयकुमार गोरेला आवश्यकता नाही ना, आम्हालाही नाही. हा, आम्ही किंवा आमचे नेते यांच्याबद्दल काही चुकीचं असेल तर न्याय व्यवस्था निर्णय घेईल. शिवसेनेचे असे कितीतरी नेते आहेत, त्यांच्यावर ढीगभर गुन्हे दाखल आहेत, आम्ही त्याचा कधी मुद्दा नाही केला. नाही, गुन्हेगार पातळीवर काय आत्मचिंतन राजकारणामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण समोर आणलं जातं. मला प्रश्नच नाही कळला. काल शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे साहेबांवर जी टीका केली आणि आम्ही त्यांचं पूर्ण त्यांची जे प्रेस कॉन्फरन्स होते बघत होतो. तर आता सुषमा अंधारेंना या राज्यात कोणी विचारत नाही आणि शिवसेनेलाही कोणी विचारत नाही. काहीतरी मिळेल
काहीतरी मला पदरात पडेल, म्हणजे हिंदुत्ववादी विचारांना ज्यांनी प्रखर विरोध केला, ज्यांनी बाळासाहेबांबद्दल अपशब्द वापरले, आदित्य ठाकरेंबद्दल अपशब्द वापरले, अशा नेत्या जेव्हा शिवसेनेत आपलं कुठं समाज ज्या क्षेत्रात काम करत होते, आपलं कुठं काही निभावं लागत नाही, शिवसेनेत जाऊन काहीतरी होईल ह्या आशेने त्या शिवसेनेत गेल्या आणि त्यांची अवस्था अशी झाली की जेवणाच्या पंक्तीला बसलेले वरण चाललं. त्या गेल्या आणि त्यांना काहीच हाताला नाही लागलं आणि त्यांचं पायगुण असं होतं, त्या सेनेत गेले आणि सेनेचंही अस्तित्व जवळपास संपल्यासारखं झालं. ते प्रेस कॉन्फरन्स घेतले. आज जिल्ह्याचे पालकमंत्री जर जिल्ह्यात आले, म्हणजे 5-6 आमदार, 100-200 नगरसेवक, 8-10 सभापती, महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष, एवढी ताकद घेऊन पालकमंत्री जयकुमार गोरे जिल्ह्यात करतात. अंधारे आले, त्यांच्या मागे एक ग्रामपंचायत सदस्य, सरपंच सुद्धा कुठे दिसला. आणि ज्यावेळी राजकारणात स्वतःची म्हणजे अस्तित्व स्वतःच संपत जातं, स्वतःला किंमत मिळत नाही, त्यामुळे बडबड करून काहीतरी अस्तित्व दाखवायचा हा प्रयत्न आहे. जयकुमार गोरे साहेब असतील, आम्ही सगळ्या पक्षाचे प्रमुख, आम्ही पदाधिकारी असू, आम्ही विकासाच्या जेव्हा जेव्हा समाजापुढे जातो, समाज माध्यमापुढे जातो, विकासाचे मुद्दे घेऊन जातो. त्या सोलापूरवासियांनी, सोलापूर जिल्ह्यातल्या लोकांनी आजपर्यंत ज्या ज्या अपेक्षा मनाशी बांधून गेलो की एक स्वप्न जे अपेक्षित सोलापूरचं एक स्वप्न मगाशी बाळगलेलं होतं, ते सगळे स्वप्न माननीय राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आणि पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यात आज विकासाचे कामं पूर्ण होतात. व ते विमानतळ असो, रेल्वे स्टेशनचं एक चांगलं सुसज्ज रेल्वे स्टेशन असेल, शहरातल्या विविध हायवेने जोडणं असेल, आज IT पार्क असेल, शहराला पाणी पुरवठा देणं असेल, जिल्ह्यातले पंढरपूर तीर्थक्षेत्र असेल, अक्कलकोट तीर्थक्षेत्र असेल, अशा असंख्य कामं जे आम्ही सांगायला बसतो तर प्रेस त्याच्यावर चालेल. एवढे विकास कामांवर आम्ही बोलतो, आमचे नेते जयकुमार गोरे बोलतात आणि जयकुमार गोरेंच्या नेतृत्वाखाली या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीनं जे सगळ्या निवडणुकीत घवघवीत यश मिळवलं, त्यात सगळ्यात मोठं यश हे सोलापूर जिल्ह्यामध्ये होतं आणि हे यश जयकुमार गोरेंच्या नेतृत्वाखाली होतं. त्यामुळे जयकुमार गोरेंच्या नेतृत्वाखाली, आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली हा जो यश संपादित होत आहे, जयकुमार गोरेंची छबी कशी खराब करायची, त्यांना व्यक्तिगत टार्गेट करणं, त्यांनी केलेल्या विकास कामांचा कधी आकडेही नाही बघितले आणि त्याचं नावही कधी ऐकले नाही. पण जयकुमार गोरेंना कसं टार्गेट करता येईल, गुन्हे कसे दाखल करता येईल, भ्रष्टाचाराचे आरोप करणं, वैयक्तिक आरोप करणं. मला सुषमा आमदारांना एवढंच म्हणायचं, तुमचं अस्तित्व संपलेलं आहे, तुम्हाला कुणी खात नाही. सोलापूरमध्ये आल्यावर एक ग्रामपंचायत सदस्य तुमच्या बाजूला उभा राहत नाही. त्यामुळे जयकुमार गोरेंसारख्या ताकदवर नेत्या, ज्यांनी स्वतःच्या कर्तृत्वाने 4-4 वेळा निवडून आलं, या जिल्ह्याचे विकास कामं करत असताना स्वतःच्या मतदारसंघात जेवढे वेळ देतात, कदाचित त्याच्यापेक्षा जास्त वेळ या सोलापूर जिल्ह्याला वेळ देत राहणार असे नेते आहेत. त्यांच्यावर टिप्पणी करताना एकदा आपण स्वतःच पक्ष आणि स्वतःचं अस्तित्व हे तपासून पहा. जयकुमार गोरेंनी या जिल्ह्याला खूप काही द्यायचा प्रयत्न केलेला आहे. अशांबद्दल आपण बोलताना तारतम्यानं बोला. टीका टिप्पणी, एवढे गुन्हे दाखल झाले तर सार्वजनिक जीवनात आमच्या सगळ्यांनी गुन्हे दाखल. तुम्ही ज्या पक्षात काम करता त्या पक्षातील नेत्यांची गुन्ह्याची एकदा यादी वाचून बघा. राजकीय जीवनात, सामाजिक जीवनात काम करत असताना कित्येक वेळा गुन्हे होत असतात. त्याचा निर्णय आपल्या न्यायपालिका आहे, न्यायव्यवस्था आपल्या राज्यात आहे, देशात आहे, तो निर्णय घेते. भ्रष्टाचाराचे आरोप खोटे करायचे असतील तर आम्ही असंख्य तुमच्यावर करू शकतो. मुंबई महापालिकेत आजपर्यंत तुम्ही काय काय केलं तुमच्या पक्षाने वगैरे काय, ह्याची यादी वाचून बघा. पण आम्ही व्यक्तिगत टीका टिप्पणी न जाता विकासाच्या मुद्द्यावर राजकारण बोलत आहोत. आणि असे कोणीही, म्हणजे संजय राऊत टीका केले, त्याच्यानंतर अंधारे टीका केले, त्याचा अर्थ एकच आहे की जयकुमार गोरे हे विरोधकांना टोचायला लागले, त्यांचं कर्तृत्व टोचायला लागलंय. पण भारतीय जनता पार्टीला माहिती आहे, या जिल्ह्याला माहिती आहे की जयकुमार गोरे हे काय आहेत, कसे आहेत, त्यांचं काम कसं आहे. त्यामुळं आम्ही असेल, इथली जनता असेल, आम्ही पूर्ण पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या पाठीशी आहोत. त्यामुळे अंधाऱ्यांसारखे, राऊतांसारखे असे कितीही आले आणि कितीही गेले तर ह्यांच्या बोलण्याकडे लक्ष न देता आम्ही आमच्या विकास केंद्र जे कामं केलेली आहेत आणि जे करणार आहोत हे जनतेपुढे ठेवून आम्ही काम करतो.